प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती दरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. ईशा, तुला वाईट वाटतंय ना? कशाचं? जे काही घडलंय त्याचं. वाईट वाटतच ना. आपल्याला एक मन आहे आणि ते सारखं सारखं दुखावलंच जात आहे म्हटल्यानंतर वाईट वाटतं. नाहीतरी मोठ्या बाबांचं म्हणणं होतंच ना, मी घराबाहेर पडावं, वेगवेगळे अनुभव घ्यावेत, शिकावं. खूप घेतले, खूप वेगवेगळे अनुभव घेतले आणि आता शहाणीच झाले एकदम. खूप नॉर्मल असल्यासारखं वागतेस, पण आतून खूप हर्ट झालीस ना. हो, हर्ट झालेच आहे मी, पण ती काही कायमची नाही. माझ्या एक लक्षात आलंय अशू, या जगात परमनंट असं काहीच नसतं. कोणीही इनडिस्पेन्सिबल नसतं. या जगामध्ये कुणाचंही कुणा वाचूनही काहीही अडत नाही. आणि हे काय मी फक्त मित्रमैत्रिणींबद्दलच बोलते असं नाही, आपल्या सगळ्या नातेवाईकांनाही तेच लागू होतं. हे इतका कोरडा विचार करू नकोस, एकटी पडशील. तसे एकटेच असतो आपण. अशू, मला सांग, तुझा सोनू काय तुला आयुष्यभर पुरा पडणार आहे का? तुमचं लग्न जरी झालं तरी तुला तुझं म्हणून काहीतरी वेगळं अस्तित्व राहीलच ना. ते कसं नाकारणार आहेस तू? या सगळ्याला ना ओम जबाबदार आहे. मी सोडणार नाही त्याला. मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं. ही विल हॅव टू पे फॉर दिस. तुझ्या जागी मी असते ना तर नासधूस केली असती, जगासमोर एक्सपोज केलं असतं. काही एक्सप्लेनेशनच नाही. एक्सप्लेनेशन देत होता तो, मी नाही ऐकून घेतलं, कारण मला नाही गरज वाटली. वी नीड टू मूव्ह ऑन यार आशू. मुळात मला कशासाठी पाठवलं इथे माझ्या घरच्यांनी? चांगली प्रॅक्टिस करायला, नवं काहीतरी शिकायला. आणि मी मूर्ख आहे कारण माझं लक्ष विचलित झालं होतं. बट नाव इट इज क्लिअर. मला माहितीये माझं ध्येय काय आहे, मला काय हवंय. अँड आय वॉन्ट टू बी ब्लडी सक्सेसफुल इन माय लाईफ. सक्सेसफुल बाय ऑल मीन्स. मला पैसा हवाय, मला प्रसिद्धी हवी आहे, मला नाव हवंय. अँड आय विल अचीव इट. नाही, तुझ्यासारखी शांत नाहीये मी. तुला हर्ट करणं हे मला हर्ट करण्यासारखंच आहे. तुझ्यासारखी संत नाही बनू शकत मी काहीतरी करणारच. आय विल ट्रेस एव्हरीथिंग. चला ईशा, आज ऑफिसमध्ये किंवा कुठेही ओम भेटू शकतो. मग नाही, तू तयार आहेस ना? मला वेळच नाहीये या सगळ्याचा विचार करायला. मला दिवसभर इतकी कामं आहेत कोर्टात आणि ऑफिसमध्ये की
चल. नाही, पण जर समजा तो समोर आलाच तर काय? समोर आला तर काय आशू? मी का जगायचंय घाबरून घाबरून? मान खाली घालून त्याने काम करावं ना हवं तर. मला घाबरून जगण्याचं काहीच कारण नाहीये. आशू, वी आर ऍडव्होकेट्स आणि प्रोफेशनल जगात आपल्याला आवडणारी आणि नावडणारी सगळीच माणसं सतत भेटत राहणार आहेत. आपण आपल्या कामावरतीच फोकस्ड असायला हवं ना. हो, पण तू स्ट्रॉंग राहा इतकंच. मला आत्ता ओमचा विषय नकोय अश्विनी. मी ठरवलंय माझ्या कामावरती पूर्ण फोकस करायचा. मोठ्या बाबांना कालच सांगितलंय मी, मला लवकरात लवकर आता स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायची. चल. हॅलो. हा हॅलो हॅलो. शोभना, थँक्यू माझा फोन उचलल्याबद्दल. खरंच मी तुझं खूप आभारी आहे. बघ, कोण कोण आहे घरी? मी आहे. तू बोल सुशांत. हे बघ मी माझा फोन आला होता. हे तिकडे कुठे बोलू नकोस. तो जो मारकुटा माणूस आहे त्याने किती मारलं त्या दिवशी मला. तो इथे येऊन मला मारून टाकेल. मी तुला काय केलं तर. हे बघ, प्लीज कोणाला काही सांगू नकोस. मला मरायचं नाहीये शोभना. मला जगायचं आहे. आपली सगळी उमेदीची वर्ष वाया गेलेली मला परत आणायची आहेत. प्रॉमिस. एक मिनिट, तू मला एक सांग, तू घरी काय करतोस? तू मुक्तांगणला जाणार होतास ना? जाणार आहे ना, जाणार आहे तर. अरे खरंच मला सुधारायचंय. जाणार आहे मी. मला सुधारायचंय, पण मी एकटा नाही करू शकत हे. मला तुझी मदत हवी आहे. आय नीड युअर हेल्प. अरे मी तुला मदत करणार म्हणजे नेमकं काय करणार आहे आता? आणि मी नाही येऊ शकत. ही लोक मला सोडणार नाहीयेत. नाही सोडणार आहेस म्हणजे? अगं मी तुझा नवरा आहे. माझ्या बायकोला नाही सोडणार म्हणजे माझ्या बायकोला भेटण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाहीये मला. कळलं का? हे बघ, आरडाओरडा करायची काहीच गरज नाहीये सुशांत. आय एम सॉरी. मला ओरडायचं नव्हतं शोभना, पण हे बघ, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाहीये. माझ्या हातात आता दारूचा ग्लास आहे, पण मला प्यायची नाहीये. मी त्या दिवसापासून खरंच दारू प्यायलेलो नाहीये. प्रॉमिस. आणि एखादा माणूस रोज दारू पिणार आहे, त्याने अचानक सोडली तर विड्रॉल सिम्पटम्स तर असणारच ना. पण तू माझ्या असल्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस प्लीज. आय विल नॉट हार्म यू. मी तुला काहीही करणार नाही. प्लीज. नाही सुशांत, तुझं हे असं पोकळ बोलणं मी खूप वेळा आधी ऐकलंय. आताच बोलणं पोकळ नाहीये शोभना. आणि ती लोक तुला आयुष्यभर पुरणार आहेत. कधी ना कधी तरी आपल्या घरी यावंच लागेल ना तुला. एक मिनिट, शांत राहा. कुणाविषयी काहीही बोलायचा तुला अधिकार नाहीये. हा माझा सांगूलपणा आहे की मी प्रधान सरांना याच्यात इन्व्हॉल्व्ह केलेलं नाहीये. कळलं का? नाहीतर तू मुक्तांगणच्या ऐवजी जेलमध्ये असतास. शोभना, तूही आता मला धमक्या द्यायला लागली. हे बघ, मला आता ऑफिसला जायचंय. मी नाही बोलू शकत आहे फोनवर. बरं ठीक आहे. हे बघ, एक प्रॉमिस कर. तू ऑफिस सुटल्यानंतर मला एक फोन करशील. हा, आणि तू मनाने पुन्हा त्या चेन्नई मध्ये जाऊ नकोस. नाही तर माझ्या डोक्यात परत वादळ येईल. हा, प्लीज फोन. हो ठीक आहे. मी फोन करेन. ओके, मी फोन करेन. तू ठेव आता फोन आणि प्लीज पिऊ नकोस. प्लीज. बाय. आजी, कुठे जाणार?
मुंबईत आहेत मित्र मैत्रिणी, त्यांना सांगून ठेवलंय येते म्हणून. काही जमलं नाही तर कोल्हापूरला जा. पण काही जमलं नाही तर विहिरीत उडी मारून जीव देईन, पण घरी नाही जाणार परत. त्यासाठी कोल्हापूरलाच जावं लागेल. मुंबईत फारशा विहिरी नाहीत ग. तो सुशांत. पेपर देतेस प्लीज. हो. अरे तू हा चहा कशाला घेतलास? तो गार झाला असेल, मी गरम करून देते. आणि ब्रेकफास्ट. फॅमिली कोर्टाला शिवाजीनगर गोडाऊनच्या इथे जागा मिळाली. अरे वा, कन्स्ट्रक्शन आता चालू होणार. एका आवारात सगळे कोर्ट्स आणि फोरम्स असतील तर कामं वाढवता येतील. ट्रॅफिक मध्ये ना इतका वेळ लागतो, कामच वाढवता येत नाही. केसेस कमी आणि प्रवास जास्त. अरे ओम, मी तुझ्याशी बोलतेय. काय ब्रेकफास्ट. नाही बघ, आहे काय बस झालं मला. That's it. सुशांत. अरे मला फोन करायचा राहिला माझा प्रधान सरांना. पोचले असतील आता ऑफिसला. हा सर, ओम बोलतोय. नाही, काल तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. काल मला कोर्टात प्रथमेश गायकवाड नावाचा एक मुलगा भेटला होता. नाही, आमच्या कॉलेजच्या भडभडे मॅडम आहेत, त्यांनी रेफर केलं होतं. नाही, त्या म्हणाल्या की मुलगा अत्यंत ब्रिलियंट आहे. नाही, मी त्याला आज ऑफिसमध्ये बोलवलंय. हो, तुम्ही एकदा भेटून घ्या ना त्याला. हो चालेल. हा, मी येतोच आहे. हा, मी एक 10 मिनिटात निघतोय. ओके ओके, या, बाय बाय बाय. मी कळवलं होतं तसं. मला बरं नव्हतं ना 2 दिवस, म्हणून मी गेलेच नाही. तुला बरं नव्हतं ना? बरी आहेस का आता? डॉक्टरांकडे जाऊन आलीस का तू? जा, डॉक्टरांकडे जाऊन ये. औषधं घे वेळच्या वेळी. तब्येत महत्वाची. नाही, मी छान आहे आता, उत्तम आहे तब्येत. फक्त जरा सकाळी सुशांतचा फोन आला होता रे. मग हो, सुशांतचा फोन. कोण सुशांत? हा, त्याचं काय? नाही, काही नाही. मी येते ऑफिसला, तुझ्या बरोबरच निघते. चालेल ना? हो, व्हाय नॉट. मी एक 10 मिनिटात निघतोय. तोपर्यंत तू तयार झालीस तर ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट ऑफिसला भेटू. अरे नाही, मी तयारच आहे तशी. मी 5 मिनिटात तयार. ओंबो, तिला अडवा ना. ओंबो, तिला अडवा ना. अरे कोणाला? मधून निघाली मुंबईला काय? कायमची. पण मग चांगलं आहे ना, तिचं काहीतरी काम असेल. आणि आपण का अडवायचं तिला? ती तिचं करिअर करायला चालली आहे. तर इथे घरात बसून काय भांडी घासणार आहे का ती? शी इज टॅलेंटेड. तिने तिची वाट निवडली आहे. जयेश भाऊ, आपल्या हातात काही गोष्टी नसतात. अशा जर बदलता येणार असत्या ना गोष्टी, तर मी कितीतरी बदलल्या असत्या. अगं मधू,
अगं काय ग असं तडकाफडकी निर्णय घ्यायची काय? नमस्कार करते हा. काय बोलू मी? काही बोलू नकोस, फक्त हसून मला आशीर्वाद दे आणि बाय कर. रडू नकोस अगं, माझा पण मेकअप खराब होईल. मला जायचंय ना ऑडिशनला. आणि हो की मग मधू 4 दिवसांनी जाणार होतीस ना पण तू? हो, एक काम अर्धवट राहिलं होतं, मग आजच जाते. मस्त मस्त काम कर. नीट नीट प्रवास कर. सुटे पैसे वगैरे घेतलेस का? आणि खिडकीतनं हात बाहेर काढू नकोस हा. माझी आई नेहमी मला अशा सूचना करायची जाताना. आई म्हणजे माझी खरी आई आहे, नाही तर तुला वाटेल ही. मला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं होतं ना त्यांनी. बोर्डिंग स्कूलला जायची वेळ आली ना की मी जाम थैथयाट करायचो. पण मजा बघा, त्यानंतर मी तसा कधीच रडलो नाही. आय फॉट बॅक. ए, तुला रडू बिडू येत नाहीये ना? नाही. ग्रेट. दॅट्स द स्पिरिट. काळजी घे स्वतःची. हा, काही लागलं तर. मधु, all the best. Work hard. Go to Mumbai. Make money. फेमस हो. मस्त. मला तुला असं खूप फेमस झालेलं पाहिजे. असं तुला ना ऑटोग्राफ देताना पाहिजे लोकांना. डोंट लुक बॅक. डोंट लुक बॅक. नेवर. मागे वळून पाहिलं ना की त्रास होतो. गॉड ब्लेस यू. चला. कामत आजोबा, कामत आजोबा. काय ग? बाय. बाय. कुठं निघालीस एवढ्या बॅगा घेऊन? मुंबईला. किती दिवसांसाठी? नमस्कार करते हा. चला. कशाला आणलीस रणजित काका तू बॅग? दे मला. दे. मी तुला सोडायला येतोय ना, असू दे माझ्याजवळ. नाही हं, तू कुठे येत नाहीस. मी एकटी जाईन. दे दे दे. थांब थांब. नाही पण त्यांना बॅग घेऊ दे ना रणजित दादा ना. अरे पण कशाला? मी करेन ना माझं मॅनेज. उगाच किती दिवस दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं. आणि एवढी छोटी बॅगही मला उचलता येत नसेल तर काय करणार आहे मी त्या शहरात जाऊन एवढ्या मोठ्या. चला बाय. बाय. ऍक्च्युली हा
देरोपाचा सीन नाही आवडत आपल्याला. हे आपला जो सिनेमा होईल ना त्यात मधू ऑल द बेस्ट बरं का. तुझं आहे ना सगळं खूप छान होणार आहे. मस्त होणार आहे सगळं तुझं. अच्छा. लव यू ऑल. बाय. लव यू ओम दादा. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. na 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 na